नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्ट महिन्यात कोसळला. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ झाला. यामुळे राज्य सरकारला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. पण आता शिवप्रेमींसाठी एक खुशखबर आहे, कारण याच राजकोट किल्ल्यावर आता पुन्हा एकदा शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे. पाहूयात हा नवा पुतळा नेमका कसा असेल आणि कोण उभारणार आहे हा नवा पुतळा. यावेळी पुतळा उभारण्याचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांच्या टीमला देण्यात आलंय. या पुतळ्याच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र इतर कंपन्यांच्या निविदेचा विचार आणि वाटाघाटी करून अखेर राम सुतार यांच्या कंपनीला 20.95 कोटीमध्ये पुतळ्याच्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीने याआधी गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीचं काम देखील केलं आहे. शिल्पकार राम सुतार यांनी याआधी भव्य दिव्य पुतळे उभारले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आधीचा पुतळा हा 35 फुटांचा होता, मात्र तरीही केवळ वर्षभराच्या आधीच तो कोसळला होता. मात्र हा नवा पुतळा नेमका कसा असणार आहे हे देखील पाहूयात. शिवरायांच्या या नव्या पुतळ्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पुतळ्याची एकूण उंची 60 फूट इतकी असणार आहे. 8 mm जाडीचा पुतळा असणार आहे. त्याचबरोबर पुतळ्याच्या खाली 3 मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा असणार आहे. हा पुतळा कास्य धातूपासून बनवला जाणार आहे. त्याचबरोबर हा पुतळा 100 वर्ष टिकेल अशा पद्धतीने बनवण्यात यावा व त्याचं काम 6 महिन्यांमध्येच पूर्ण करावं अशी अट घालण्यात आली आहे. त्याचबरोबर हीच कंपनी पुढील 10 वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरुस्ती देखील करणार आहे. राजकोट किल्ल्यावरील आधीचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर नवा पुतळा बसवण्यासाठी राजकोट किल्ल्यावरील आधीचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर नवा पुतळा बसवण्याची सरकारची इच्छा आहे. त्यामुळे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजकोट किल्ल्यावरील आधीचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर नवा पुतळा बसवण्याची सरकारची इच्छा आहे. त्यामुळे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली. या पुतळ्याचं प्रत्यक्षात काम कधी सुरू होतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.